येतं असं ना याचं चांगलं डोकं चालू हो ना काय तो मोठा प्रश्न असतो बाबा गरिबांकडनं आपण घेतलं ना त्यांना खरंच खूप चांगलं वाटतं आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा ना खूप भारी असतो. फायदा घेतलास ते ना सांगत आहे, माझं कारण सांगतोय बाप्पा घेतलाय म्हणून. जेवण मस्त घेतलंय का आता कधी चेंज केला आता एवढेच करायला. हॅलो नमस्कार, येण्याची क्वीन मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता मी जेवण करायला घेतलं आणि आता 4 वाजले संध्याकाळचे आणि मी रात्रीचं जेवण आज लवकर करायला घेतलं. नेहमी मी 8च्या दरम्यान घेते जेवण करायला, पण आज लवकर घेतलं. त्याचं कारण म्हणजे मी आता आज संध्याकाळी ना घरी हळदी कुंकू ठेवलंय माझं, म्हणजे घरातलं. तर हळदी कुंकू आहे म्हणून मी जेवण लवकर करून घेते, म्हणजे मोकळं व्हायला होतं. नंतर मग थकून जेवण करायला नाही जमत. तर आता वाटाण्याची भाजी करायला घेते, म्हणजे वाटाण्याची उसळ करायला घेते आणि भात करून घेते आता आणि चपात्या करून घेते. तर आता मी जेवणाला सुरुवात करून घेते सगळं. तर आता मी जेवणाला सुरुवात केली आणि लवकर जेवण करायला घेतलं. मला आवडत नाही इतके लवकर जेवण करायला, कारण का जर आपल्याला जेवायचं असेल त्याच्या 1-2 तास मी आधी जेवण करायला घेते. आणि असं म्हणजे शक्यतो ओकेशन असेल तरच इतक्या लवकर करते, किंवा बाहेर वगैरे कुठे जायचं असेल तर जेवण लवकर करून जाते बाहेर. कारण का काही म्हणजे फंक्शन असलं तर दमून थकून जेवण करायला जमत नाही. त्यात आपण बाहेरून फिरून आल्याच्या नंतर पण असं म्हणजे असं एकदम उत्साह राहत नाही जेवण करायला. आपण म्हणजे गृहिणी काहीतरी म्हणजे कोणी जेवण करत असेल ना ती व्यक्तीला जेवण करायचं म्हणून करते मग, कारण का ती सुद्धा खूप दमलेली असते आणि नाईलाज मग करावाच लागतो दमलेल्या असताना सुद्धा. आणि मी एकटी असल्यामुळे ना मला खूप प्रॉब्लेम होतो ना, कोणच सोबत नसतं आणि बाबूला पण सांभाळायचं असतं, जेवण पण करायचं असतं. मला बाबू झाल्यापासून मी त्याला सांभाळून सगळं करते ना, त्याच्याबद्दल मला ना खूप छान पण वाटतं. आणि खरंच देवाने एवढी मला ताकद दिली आहे की मी माझ्या बाळाला सांभाळून करते. कसं कोणाच्या ना कोणाच्या घरात आजी असतात, आजोबा असतात, काका काकी असं कोण असतंच. त्यांच्यामुळे कशी मदत होते की ते लोक बाळाला सांभाळतात आणि आपल्याला कामं वगैरे करायला भेटतात, किंवा काही आपली फंक्शन वगैरे असेल तर ते सर्व आपल्याला करायला भेटतं. आणि आता मी लादी वगैरे पुसायला घेतली आणि आथांगाना मध्ये मध्ये नाचतो आणि तो मला बोलतोय की मला लादी पुसायची. असाच मला सतवत असतो खूप. म्हणजे काही करायला मी घेतलं ना की त्याला पण करायचं असतं. आणि आता मी सर्व पुसून काढलंय तरी ती ट्रॉली आहे ना सगळीकडे फिरवत बसलाय घरभर पुन्हा गाडी करत. आणि ती भीती पण वाटते, कारण का ती काच आहे ना ती एकदम गच्च नाहीये, ती अशी सटकून निघू पण शकते, उचलता पण येते ती काच. त्याच्यानंतर मग मी रांगोळी काढायला घेतली. त्याला खेळवत मी बाहेर पाठवलेलं. त्याला बोली जा बाहेर, आहे ना बाळ होते, 2 त्याचे फ्रेंड होते तर ते आलेले, तर त्यांच्यासोबत खेळ जा म्हणून. तर तो खेळायला तर गेला होता, पण मला जसं रांगोळी काढताना त्याने बघितलं ना तसा तो धावत आला रांगोळी काढायला. आणि चमच्याने ते डिझाईन करताना त्याने मला एकदा बघितलेलं रांगोळीचे, तर तो चमचा घेऊन आला की त्याचा खेळण्यातला आणि त्या चमच्याने ना डिझाईन करायचा प्रयत्न करत होता, पण पूर्ण रांगोळी त्याने पेरून ठेवलेली. आणि थोडं मजा मस्ती करत बाळांसोबत पण आपण एन्जॉय करायची असतात आपली कामं, तरच आपल्या कामाला जरा पूर्णता भेटते. देवाची बत्ती वगैरे करून घेतली आता आणि आता सुरुवात करते हळदी कुंकूला. आणि त्यासाठी मी ही फुलं आणली आहेत, खूप छान वाटतात ती फुलं आणि जरा वेगळीच आहे, भरलेलं एक फुल मस्त असं भरलेलं आहे. आणि लाडू तिळगुळ तर असतात हळदी कुंकू. आणि मी वानामध्ये हे आणले पॅकेट, जे आपण प्रेझेंट पॅकेट देतो ना असं कुठे फंक्शनला वगैरे, तर ती पॅकेट आणलीत मी वानामध्ये वाटायला. तर त्याची स्टोरी पण मी तुम्हाला सांगते थोड्या वेळाने. तर सर्वांना आता आमंत्रण पण देऊन आली हळदी कुंकूचं आणि आता सगळ्या येतील बायका हळदी कुंकूला. तर तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवते. आणि हे सर्व मी आजचं वाणं वगैरे घेतलेली ती सुद्धा तुम्हाला दाखवली. फुलं तर खूपच मस्त आहे, मला तर लय आवडले ती फुलं. आणि हे तिळगुळ आणि लाडू आता मी देवाला दाखवून घेते आणि मी हळदी कुंकूला सुरुवात करते. काय हो माझं इथे व्हिडिओ बनवायचा. हा व्हिडिओ बनवायचा, या व्हिडिओ असं आमच्याकडे पण आहे. हो 5 जणी मागे जाते. हो ते नाही गॅप आहे ना मागे.
आज मज्जा फ्री सोडलाय. हा ना, आज मी बिझी आहे तर त्याला चाललंय सगळं मस्तमध्ये. भात जास्त जात नाही. निघायचं आता लगेच. मला पण जेवण बनवायचं. एक तर आमचं असते हे पिझ्झा आहे ना करून करायला. तुम्ही पण करताय? नाही करत. ज्यांच्या घरी देव असतात ना ते करतात. हा पण मी करते. मी ते देव नाही करत. मोठ्या बायांकडे आहे ना. हा मग ते पण करतात पण मी पण करते पोरांसाठी. काय असतं ते भाकरीचा चुरा वगैरे करून जाऊन यायचं फटाफट. सगळ्यांना काढायला लागतंय बाहेर. इकडे बसा वरती बसा. झालं माझं. हे लाडू चिटकले ना निघतच नाही. अहो माझं तसंच झालंय. मला वाटलं जास्त जुना आहे म्हणून असं झालंय का. नाही ना पाणी सुट हवा लागली तर लगेच पाणी सुट. आता मी काढला फोडायला तर फोडायची गरजच नाही. ते मेल्टच झालं करून ना. कसे होतात ते. चला जाऊन येऊया आता लगेच इकडे. परत जेवण बनवायचं. मैत्री पण येईल. ताई बसा. बसलं तरी मी काय रोज काय हे का? मी आली खालची ओरडत आली. मी आता आली खालची ओळख करून आणली. खाली कोण इथे बसा. कधी काय आठ वाजेपर्यंत वाट बघतात आणि बंद करायला. 8 वाजेपर्यंत तरी गेलं पाहिजे. वगैरे असतं ना सगळ्यांचं. अजून आलं काही येतच फुलं fresh आहे. नाही. दादरून आली. म्हणून ते इथूनच आणली. पण मस्तच दिले. पण छान आहे. फ्रेश आहे. माल दिसतो. फोन केला तरी गेटवरून करायला. 2 ठिकाणी आहे ना. त्या साड्या सुळसुळीत सारखा पद्धत हातात. हो तुझी मम्मी कोण आले. कुठे तुझी मम्मी. मम्मी कुठे कुठे गेला. दुपारी आलेला. अबीर म्हटलं अबीर गेला शाळेत. वीर बोलला वीर. चांगलं डोकं चालू. हो ना. काय गो मोठा प्रश्न बाबा वेगळं काय 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 घ्यायचं काहीतरी. खाली बोला ना. आणि आठवण पण येत नाही. मी आणू आला मला सांगा मम्मी हॅलोजन लागले. मी कोणाचं लग्न आहे कोणाचं काय आपल्या सोसायटी मी आठवते. एकूण लग्नाचं आहे तो. गणपती गणपतीचा नंतर माझी टूप पेटली. नंतर मारलं आई पूजा ना. थँक्यू. मी पण येऊ. हा चला. पण इथे कोणाकडे थांबायला दरवाजा उडून घ्या. ग्रिलचा दरवाजा लावा. पोरं आहेत ना आपली सांगते मम्मी गेली बाहेर. फुलं भेटतात. आपण पण ठेवायला पाहिजे फुलं. आपण ते असतं ते ठेवतो. जेवायला मस्त घेतलंय का. आता कधी चेंज केला. आता एवढेच करायला. हा दिवाळी. आता सगळ्यांची लग्नच वाजवायची. असं काय बर्थडे बिड्डेला पण देऊ शकतो. लग्न पण उपयोगाला येतं असं ना. याचा उपयोग पूर्णपणे होणार. चालेल. थँक्यू. लग्न बर्थडे काय असेल ते माझ्या डोक्यात लग्न चालू करेल. एवढं सर्व येऊन जात आहेत हळदी कुंकूला आणि खूप छान वाटतंय आज पण. आणि चांगलं पद्धतीने आतापर्यंत तरी पार पडले हळदी कुंकू. आणि 2 ठिकाणी मी ते आमच्या बाजूला अजून 2 ठिकाणी हळदी कुंकू आहे ना तिथे जाऊन आली. तिथे दाखवते तुम्हाला. तिकडे हे असं गिफ्ट दिलं. म्हणजे एका ठिकाणी हे गिफ्ट दिलं आणि एका ठिकाणी आहे ना तुळस दिली. तुळशीचं रोप दिलं. तर आइए आइए आइए. हा
चलिए थँक्यू आहे. तर हे दिलं केसात माळायला असतं ना, ते ब्रॉच म्हणून असं लावतात केसात, तर ते एक दिलं. आणि ना तुम्हाला दाखवते तुळशीचं रोप. हे तुळशीचं रोपटं दिलं मस्त असं हळदी कुंकूला गिफ्ट. आणि तसं पण म्हणजे तुळस आहे ना ते सुकलीच होती, तर आणि मला आणायची पण होती आज तुळस, पण टाइम नाही भेटला. तर त्याने कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आलीच आहे तुळस दारात. लय भारी वाटलं. हळदी कुंकू लावते. संध्याकाळचं तुळशीला हात लावायचा नसतो, पण कसं ती आलीच आहे लक्ष्मीच्या रूपात, तर चांगला वाटते. आज मी वाणामध्ये प्रेझेंट पॅकेट दिली आणि खूप जणांना ती आवडली. खरं तर सर्वजण बोलले हे असं काहीतरी बरं वाटतं आणि यूज पण करायला भेटतं. कसं बायकांच्या म्हणजे वापरातल्या गोष्टी त्यांना देऊ शकतो. म्हणजे कसं पहिल्या नवीन नवरी असताना ना मी पहिले 5 वर्ष ना त्यांचे अलंकारमध्ये म्हणजे जे सौभाग्यवतीला वापरायला असतं ना ते ठरलेले असतात. आमच्याकडे ते असतात. तर पहिल्या वर्षी हळदी कुंकू द्यायचं असतं. दुसऱ्या वर्षी काय दिलेलं मी, हां हिरव्या बांगड्या दिलेल्या दुसऱ्या वर्षी. तिसऱ्या वर्षी फणी दिलेली, नाही आरसा दिलेला तिसऱ्या वर्षी. आणि चौथ्या वर्षी फणी दिलेली. आणि 5वं वर्ष जेव्हा कंप्लीट होतं ना तेव्हा नारळ देऊन पूर्ण करायचं असतं. आणि त्याच्यानंतर मग कंटिन्यू करायचं तर करू शकतो. कंटिन्यू केलं. आणि ह्या वर्षी मी वाणामध्ये लास्ट इयर मी वाणामध्ये दिलेलं ते हे दिलं होतं, भांडी घासायचं असतं ना आपलं, भांडी घासायचं लिक्विड असतं ना, तर ते लिक्विडचे पाऊच दिले होते. आणि ह्या वर्षी मी हे प्रेझेंट पॅकेट दिली. म्हणजे कसं वापरायला पण होतात बायकांना, म्हणजे लोकांना काही फंक्शनला, बर्थडे पार्टी बोला, काही असं म्हणजे कोणताही लग्न कार्य किंवा कोणताही चांगलं असं असेल ना, तर आपण कसं प्रेझेंट पॅकेट भरतो जास्त करून. गिफ्ट काय द्यायचा हा प्रश्न प्रत्येकाला पडतो, तर जास्त करून प्रेझेंट पॅकेट देतात. कसं हेल्प पण होते समोरच्याला आणि म्हणजे चांगलं पण वाटतं ते आपल्याला द्यायला. तर मी हे ना प्रेझेंट पॅकेट घाटकोपर स्टेशनला ना एक, हा या काकी, मी मगाशी बघितलं तुम्हाला. आई आई बेटी हो येऊन गेली ना तेव्हा मगाशी. तुमची वाट बघते, सगळे आले. तुम्हाला तर फोन करणार होते मी. आज उशीर झाला, बहुत लोक ते ना उद्या आज आलेले. आपलं काय शेवंतीचे पहिल्या शेवंतीला वास येते. हा खरंच नाही येत आता वास. थँक्यू थँक्यू काकी. तर घाटकोपर स्टेशनला ना ते काका बसतात. ते कसं म्हणजे टोपरी घेऊन बसतात. अशी टोपली असते त्यांच्याकडे आणि त्या टोपलीमध्ये ना सगळं हे पॅकेट असतात. प्लस आपले कपड्याला लावतो तो क्लिप असतात आणि घरात वापरण्यासारख्या अशा खूप गोष्टी आहेत त्यांच्याकडे. तर मी त्यांच्याकडे गेली, मी बोलली चला आज काहीतरी ह्यांच्याकडनंच घेते मी म्हणजे गिफ्ट वाटण्यामध्ये. तर मला ते हे प्रेझेंट पॅकेट दिसली, तर मी त्यांच्याकडे ऑर्डर दिली आणि मग त्यांनी मला हे अवेलेबल करून दिले. आणि खरंच रिजनेबल रेटमध्ये मला त्यांनी दिले, कारण का हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. आणि मी त्यांच्याकडे पहिली कस्टमर अशी गेली ना, तर त्यांनी म्हणजे ते खूप खुश झाले काका मी असे भरपूर त्यांच्याकडनं घेतले म्हणून. आणि त्यांनी मला खूप कमी किमतीमध्ये हे दिलं, पण मी त्याचा फायदा नाही घेतला. त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे त्याच्यापेक्षा मी थोडे त्यांना जास्त दिले, कारण का कसंच की म्हणजे दुकानात घेतलं असतं ना तर त्याला ती व्हॅल्यू राहिली नसते. म्हणजे पैसे तर मी दुकानवाल्यांना पण दिले असते, पण जी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता ना तो लय भारी वाटला बघून.
आणि असं तुम्ही पण म्हणजे तुम्हाला पण असं कधी असं वाटलं ना की असं त्या गरिबांकडनं पण वस्तू घेत जावा. काही बायकांना म्हणजे असं आपल्या घरामध्ये काही म्हणजे आता जरी असं मी ह्याला वाटलं ना तर म्हणजे असं गरिबांकडनं आपण घेतलं ना तर कसं काही आपल्याला गरजेला पण येतात. खरंच ती गोष्ट खरी आहे की गरिबांकडनं आपण घेतलं ना त्यांना खरंच खूप चांगलं वाटतं आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा ना खूप भारी असतो. तर ही ह्याची स्टोरी आहे. मग मी त्यांना आज सर्व ऑर्डर दिली आणि त्यांच्याकडनं ह्या सर्व गोष्टी घेतले. मी दुकानातून हे घेतले नाही, मी त्यांच्याकडून घेतले आणि मला त्यांनी मस्त पॅकिंग सुद्धा करून दिले. हे सर्व 5 वाजता गेलेले आहेत, आता आलेत 9 वाजलेत. घरी यायचा पत्ता नाही. हा आता पापा खायचंय तुला? अच्छा बाप्पा चालू होता म्हणून बाहेर खेळत होतास. एवढा हुशार झालाय तू. फायदा घेतलास ते ना सांगत आहे, माझं कारण सांगतोय बाप्पा घेतलाय म्हणून. आगाव माझा लेक, पण खरं काय ते सांगत नाही. बोलतो बाप्पा करायचा होता म्हणून मी बाहेर राहिलेलो आणि ह्याला बाहेर राहायला पाहिजे ते ना सांगत आहे. काय रे आता असं करतात? नाही खरं बोलतोय तू, खरं बोलतोय. साईड कशाला राहून दे ना, अजून यायचे सर्वजण यायचे आहेत ना काकी सर्व. हळूहळू येत आहेत एक एक काकी. तुला पाहिजे तिळगुळ पाहिजे? तिळगुळ काय करू? साईडला करू. हा जा ते कोपऱ्यात ढकलून ठेव, ढकलून ठेव कोपऱ्यात. डॅडा कुठे? डॅडाला फोन लाव बघ. डॅडा कुठे आपला? काय कुठे आहे? कट करतो डॅडा कॉल. बापरे असंच पाहिजे तुला तर. मी तर बोलते तुला असंच पाहिजे. तर हळदी कुंकू सगळं आता आवरलंय. मी पण आता आवरून घेते आणि मग जर व्हिडिओ कंटिन्यू करता आला तर करेन पुढे तुमच्यासोबत, नाहीतर मग इथे स्टॉप करेन.